Success is a not incident. It is a sum of कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन अँड स्मार्ट स्टडी. मित्रांनो, यश असंच कोणाला मिळत नाही. त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवावी लागते, डिसिप्लिन आणि स्मार्ट वर्क करावं लागतं मित्रांनो. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी STI योगेश आठवळे, आपल्या बॅचचा GS टॉपर आपल्या X1 अकॅडमी मध्ये स्वागत करतो. मी 4 राज्यसेवेच्या मेन्स दिल्यात, त्यातल्या 2 मुलाखत दिल्यात आणि मी गेट क्वालिफायर आहे. आजचा जो विषय आपल्या कंबाईन ब ची जी परीक्षा पुढे गेली, आपली 4 जानेवारीला जी परीक्षा होणार आहे, कधी 4 जानेवारीला आपल्याला 2 आठवडे एक्स्ट्रा मिळाले. 2 आठवडे. आता आपल्याकडे साधारणतः 25 दिवस आहेत. तर या 25 दिवसामध्ये आपला स्टडी प्लॅन कसा असायला पाहिजे, आपण काय गोष्टी करायला पाहिजे, काय गोष्टी टाळायला पाहिजे, आपली स्मार्ट रिव्हिजन कशी व्हायला पाहिजे आणि आपल्याला कॉन्फिडन्स, आत्मविश्वास कसा घेऊन जायचा परीक्षेला, याविषयी आपण आज चर्चा करणार आहेत. तर हा व्हिडिओ नेमका कुणी बघावा, तर हा ज्यांना रिव्हिजन कशी करायची ते कळत नाही, थोडीशी गोंधळाची स्थिती उडली आहे, स्वतःचा स्टडी प्लॅन करताना अडचण येते, आणि नवीन मित्रांनो तर हे तर तुम्हाला बघूनच घ्यायचंय. तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायच्यात, आणखी काही गोष्टी ना आयत्या भेटतात आपल्याला, इझिली अवेलेबल झाले तर ऑनलाईनच्या जगामध्ये. तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात घ्या की याचा फायदा करून घ्या. हा, ओके. तर हे खूप लेक्चर महत्वाचं ठरणार आहे. हे अनुभवातून बनवलेलं लेक्चर आहे. आणि तुम्ही ज्यांना गरज नाहीये, ज्यांनी मेन्स 3-4 मेन्स दिलेत त्यांनी नाही बघितलं तरी चालतंय, पण ज्यांना गरज बनतंय टाळू नका, ह्या गोष्टी करा. ओके. तर नेक्स्ट बघा की सर्वात महत्वाचं म्हणजे मी अभ्यासक्रम काही सांगणार नाही किंवा शिकवणार नाहीये तुम्हाला, फक्त अभ्यासातले घटक सांगतो. एकूण 8 घटक आहे, त्यातलं अंतगणित आणि बुद्धिमत्ता एकच म्हणतो आपण, मॅथ्स आणि रिझनिंग असे एकूण 7 घटक होतात. तर हे बघा, आता आपल्याला हे का सांगतोय मी तुम्हाला, तुम्हाला हे माहिती आहे ना, तुम्ही हुशार आहेत, मला मान्य आहे, सगळेजण हुशार आहेत, मग रिझल्ट काय येत नाहीत आपले, कारण ना आपण काही गोष्टी माहिती असून सुद्धा नजरेआड टाकतो म्हणून. तर नीट लक्ष द्या, आता सांगतोय काय मी, इथं लक्ष द्या. इतिहास आणि भूगोलचं वेटेज किती आहे मित्रांनो? 10 प्रश्नांचं, म्हणजे 10 मार्क्स. अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान याच्यावरती 15 प्रश्न येणार आहेत प्रत्येकी, बरोबर. आणि गणित आणि बुद्धिमत्ता 20 प्रश्न. तुम्हाला मी हे सांगायचंय, वेटेज बघून घ्या फक्त. इथं मी आता अभ्यासक्रम सांगत नाही, अभ्यासक्रम पुढे सांगेल की हे घटक कशासाठी महत्वाचे आहेत. ओके. तर आपल्यासाठी हे माहिती झालं तुम्हाला की कोणत्या घटकाला किती प्रश्न येतात ते. तर अशा वेळेमध्ये आता या 25 दिवसामध्ये आपला स्टडी प्लॅन कसा असायला पाहिजे बघा. 25 दिवस आहेत तुमच्याकडे, तर साधारणतः शेवटचे जे 5 दिवस आहेत ना, ते तुम्हाला लास्ट फास्ट रिव्हिजन असं करतात का, तर करतात. आता आपण आज जे वाचतोय मित्रांनो, आज जे वाचतोय तो आपल्याला 26व्या दिवशी एक्झाम मध्ये आठवायचे. तर अशा वेळेस काय होतं की आता जे 25 दिवसापूर्वी वाचलेले काही गोष्टी आपल्या मेंदूमध्ये राहत नाहीत, आपण विसरून जाण्याचे चान्सेस असतात. तर ज्या गरजेच्या वस्तू आहेत, ज्या गरजेची गोष्टी आहेत, ज्या फॅक्ट्स महत्वाचे आहेत, फॅक्ट्स फक्त म्हणतोय, ते आपल्याला काय करायला लागतात, रिवाइज करायला लागतात. त्याच्यासाठी आपल्याला शेवटचे 5 दिवस, प्रत्येकी एका विषयाला 1 दिवस किंवा साधारणतः 6-7 तास, अशा पद्धतीने शेवटच्या 5 दिवसामध्ये आपण ही रिव्हिजन करणार आहे मित्रांनो. ओके. ही खूप महत्वाची असते, कारण रिसेंटली वाचलेलं असतं, वाचायची गरज नाही. तुम्ही पेज वरती फक्त बघत जरी गेला ना, त्या पेज वरती काय डाटा आहे आपल्या महत्वाचा, कोणताही महत्वाचा, तरी ते एंड टायमिंगला एक्झाम मध्ये तुम्हाला रिकॉल होतो. आणि तो रिकॉल केलेला डाटाच मी काय म्हणतोय, तुमचे 2 ते 3 प्रश्न एक्स्ट्रा बरोबर आणतो, तुम्ही कॉम्पिटिशन मध्ये येता आणि तुम्ही परीक्षा पास होता. त्याच्यामुळं तुम्ही म्हणाल शेवटच्या दिवसापर्यंत लढायचंय का? यस, मी काय म्हणतो नीट आहे का, शेवटचा आपल्यासाठी 1-1 मिनिट 1-1 सेकंद म्हणतात सर आहे महत्वाचा. येस आहेच. कॉम्पिटिशन आहे मित्रांनो, जो लढणार तो जिंकणार, जो थांबणार तो संपणार. कारण संपणार इन द सेन्स आपण ह्या परीक्षेतून पास होणार. म्हणताल सर आयुष्यातून नाही, कोणा संपत नाही, फक्त ही परीक्षा आपल्यासाठी परीक्षा महत्वाची आहे, मी फक्त परीक्षेविषयी बोलतोय. तर अशा वेळेस आपल्याला 1-1 सेकंद वापरायचं. तर शेवटच्या दिवसापर्यंत लढायचंय का, तर लढायचंय. अशा वेळेस आपले 5 दिवस जे झाले, शेवटची काय हे रिव्हिजनचे 5 दिवस झाले फास्ट 8-8 तासाचे. अशा वेळेस आपल्याला फक्त काय करायच्यात, महत्वाच्या फॅक्ट्स रिवाइज करायच्यात ह्या कालावधीमध्ये. फक्त मी काय म्हणतोय, फॅक्ट जे तुम्हाला अवघड जातो घटक ते त्यावेळेस करायचे. मग आता काय करायचं, मग ते 5 दिवस सोडून द्या, हे शेवटचे फास्ट रिव्हिजनचे 5. मग आता आपल्याकडे राहिले किती, 20 दिवस राहिले. मग आता मी बघा की गणित आणि बुद्धिमत्ता हे जे आहेत ना, ह्याला 20 मार्कचं वेटेज आहे. आणि दुसरं चालू घडामोडी, हे हे जे 2 विषय आहेत ना, मी यांना ना काय म्हणतोय नीट बघून घ्या. हे 2 विषय हे डेली विषय करायचे. काय म्हणतोय मी, हे दररोज करायचे, दररोज. मग सर दुसरं काहीच करायचं नाही का, दररोज करायचं, पण काही दिवसातला टाइम द्यायचा मी सांगतो. मग आपल्याकडे उरले एकूण 7 विषय होते, त्यातले हे 2 विषय जर गेले डेली करायचे, तर आपले मेजर 5 विषय राहिले. कोणचे? इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान. ओके, हे 5 विषय राहिले. तर ह्या 5 विषयांना आपण जर 20 दिवसांनी जर 5 विषयांना जर भागलं, तर आपल्याकडे 4 दिवस येतात.
4 दिवस आपण मग ईच सब्जेक्टला, प्रत्येक ह्या जे 5 सब्जेक्ट आहेत त्याला काय करू शकतो, 4 दिवस देऊ शकतो. आजपासून काय म्हणतोय मी, 4 दिवस. ओके, मग याच्यामध्ये आणखी दुसरे 2 विषय करायचे 4 डेली मध्ये. काय करायचंय त्याच्यामध्ये, तर तुम्हाला गणित बुद्धिमत्ताही करायचंय आणि चालू घडामोडी विषय. आता मी सर्वसाधारणपणे तुमचा मी 14 तासाचाही प्लॅन देत नाही तुम्हाला आणि 10 तासाचाही प्लॅन देत नाही. साधारणतः एक ऍव्हरेज प्लॅन डेली तुम्हाला 12 तास करताल अशी मला अपेक्षा आहे आणि करावेच लागेल, ऑप्शन नाही, करावंच लागेल तुम्हाला. डेली तुम्ही किती करताय, 12 तास. तर अशा वेळेस माझं म्हणणं आहे, तुम्ही गणित आणि बुद्धिमत्ता डेली 1.5 तास करा. इथून पुढे 1.5 तास डेली, 25 दिवस न चुकता डेली तुम्ही हे PYQ सोडवा. गणिताचे स्पेसिफिकली तुम्ही गणिताचे PYQ सोडवा डेली. काय म्हणतोय तुम्हाला मी, नीट लक्ष द्या. डेली करायचं गणित बुद्ध. तशाच पद्धतीने तुम्हाला 1.5 तास 1.5 आवर डेली चालू घडामोडी करायचे. आलं लक्षामध्ये? कारण हा खूप डायनामिक आहे मित्रांनो. हा डायनामिक विषय आहे ना, तर ह्या डायनामिक विषयाला अशाच पद्धतीने करावं लागतं. तुम्ही ऍट अ टाइम दिवसभर बसून करू शकत नाही. किती फॅक्ट्स एका वेळेस, डोकं तुमचं जाम होऊन जाईल, हँग होऊन जाईल डोकं. येत आहे लक्षामध्ये? मग अशा वेळेस काय करायचं असतं की एक 7-8-10 पानं डेली, 7-8-10 पानं अशा पद्धतीने जरी गेला तरी तुमचं सगळं पुस्तक होईल. आणि काय करा, शेवटच्या दिवशी तुम्ही समजा 7 दिवस करून झाले तुमचे, तर 6 दिवस जे काय वाचलंय ना ते शेवटच्या दिवशी 1.5 तासामध्ये रिवाइज करा चालू घडामोडी. म्हणजे काय होईल का, मग जे काही 7 दिवस वाचले ना ते 7व्या दिवशी रिव्हिजन, म्हणजे परत आठवत. करंटला बिलकुलही स्वस्तात घेऊ नका. करंट आणि गणित बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न येणार आहेत. ज्यांना गणित बुद्धिमत्ता थोडस जड जातं त्यांनी 2 तास डेली केले तरी चालते. 2 तास किती म्हणतोय मी, 2 तास. तुम्ही थोडं दररोज आपला डेलीचा प्लॅन किती, 12 तासाचा. जर इथं 1.5 तास गेला, इथं 1.5 तास गेला मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्ता, तर तुमच्याकडे 9 तास राहिले. 9 तास तुम्हाला कोर विषय करायचा आहे. कोर विषय कोणता, जे मी तुम्हाला 5 सांगितले होते ते विषय: इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याला आपण भारतीय संविधान म्हणतो, त्यानंतर अर्थव्यवस्था आणि 5वा सामान्य ज्ञान. ह्याला काय करायचंय तर तुम्हाला 4 दिवस करायचं. तर 9 तास, 9 चोक 36 तास तुम्हाला काय करायचंय, कोर विषय करायचे. गणित बुद्धिमत्ता सर डेली करायचंय, त्याला जास्त टाइम, नो डाऊट करायचंच आहे. 20 प्रश्न येतात ना, 1/5 नियोजन, म्हणजे तुमचं 20% वेटेज एक तर गणिताचं आहे ना. चालू घडामोडी डायनामिक आहे, करावं लागेल. आणि हे अशा पद्धतीने 4 दिवसात एक विषय. शेवटच्याला आपण तर 5 दिवसाचं नियोजन ठेवलेलंच आहे. ओके, अशा पद्धतीने तुमचं ह्या दिवसभराचा हा तुमचा स्टडी प्लॅन पाहिजे. 3 तास, 1.5 तासाचा एक विषय, त्यानंतर एक 9 तास तुम्हाला करावं लागेल. ओके, नेक्स्ट बघा. मग अशा वेळेस तुम्हाला रिव्हिजन करायची. तर ही रिव्हिजन बघा, मी आता सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, ही रिव्हिजन करत असताना थोडंसं व्यापाऱ्यासारखा विचार करा. व्यापारी काय करतो, प्रॉफिटवरती त्याचं लक्ष असतं. नीट आहे का, प्रॉफिट वरती लक्ष असतं. अशा वेळेस काय, इनपुट काय आणि आउटपुट काय. आता तुम्हाला विचार करायचा आहे की आउटपुट काय निघतंय, जे कोणता घटक वाचायला घेतला. तुम्हाला 2 गोष्टी आहेत तुमच्या लक्षासमोर, सिलेबस आणि PYQ. जो कोणता घटक वाचतोय तो सिलेबस मध्ये मेन्शन आहे का. ओके सर, सिलेबस तर खूप छोटा दिलाय, एक्झॅक्ट कळत नाही. सिलेबस मध्ये केलाय तर करणार सर, सिलेबस मध्ये नाही. अशा वेळेस काय, PYQ बघा. आता सर PYQ कोणते बघू, तर जे तुम्हाला सांगतोय संयुक्त पूर्व परीक्षा कोणती झाली आपली, गट ब आणि गट क, ह्या 2ला समोर ठेवा. कारण ही पूर्व परीक्षा सिलेबस एकच आहे. मग ज्या घटकांवरती आयोग PYQ विचारतंय, प्रिव्हियस क्वेश्चन्स आहेत, तेच घटक वरती आता तुमचा फोकस काय पाहिजे, रिव्हिजन पाहिजे. जास्त भर कुठं पाहिजे, ह्याच घटकांवरती रिव्हिजन व्हायला पाहिजे. तुम्ही सिलेबस मध्ये आहे, करावाच लागेल. PYQ विचारलाय, करावाच लागेल. हा, पुस्तकात घटक आहे, नीट आहे का, मी काय म्हणतो पुस्तकात दिलाय सर, पण प्रश्न काय जास्त विचारले नाहीत. बेसिक करा, त्याचं एक कोर आयडिया घ्या त्याची, जास्त डिटेल मध्ये जाऊ नका. येते लक्षामध्ये? नाही तर खूप डिटेल मध्ये सर पुस्तकात आहे म्हणून मी सगळंच वाचतो, नाही ना. आता आउटपुटचा विचार कर ना, आउटपुट निघतंय का त्याचं. आउटपुटसाठी आपल्याकडे 2 इनपुट्स आहेत, सिलेबस आणि PYQ आणि तुझं पुस्तक. बरोबर, यातून ज्या घटकावरती आयोग प्रश्न विचारतंय ते अगोदर रिवाइज व्हायला पाहिजे, त्याचे फॅक्ट्स व्हायला पाहिजे, त्याचे कन्सेप्ट रेडी व्हायला पाहिजे या काळामध्ये. ओके, तर मग सर पुस्तक वाचू का नोट्स, तुम्ही जर नोट्स वाचल्या तर नोट्स करा. ज्यांनी पुस्तकात हायलाइट केलंय त्यांनी हायलाइट केलेलं पॉईंट वाचा. असं काय नाही की आता पुस्तक वाचायचं, ज्यांच्या नोट्स आहेत त्यांनी नोट्स वाचत करा. बसा, हे खूप महत्वाचं आहे. त्यानं नवीन वाचू काय, आता नीट आहे का, ह्या नवीनच्या संदर्भात सांगतो. सिलेबस मध्ये आहे तुमच्या, आपल्या सिलेबस मध्ये आहे, किंवा ज्याच्यावरती PYQ मध्ये आयोगाने प्रश्न विचारलेत. काय म्हणतोय मी, आयोगाने प्रश्न विचारल्याचे तुम्हाला दिसून येतं. काय दिसून येते, प्रश्न.
आणि तुमचं वाचायचं राहिले, काय म्हणतो मी, पण तुमचं काही कारणास्तव तुमच्या प्लॅनिंग मध्ये नव्हतं, आता 2 आठवडे एक्स्ट्रा भेटले म्हणून तुम्ही आता करू शकता, तुमच्या प्लॅनिंग मध्ये ते होतं परंतु टाइम राहिला नाही, त्याच्यामुळे तुमचं हे वाचून झालेलं नाही. अशा वेळेस मी काय सांगतो बघा, एकूण 4 दिवस तुम्ही एका विषयाला दिले, तुम्हाला मी म्हणलं 9 तास, तसे 36 तास तुमच्याकडे एका विषयाचे, किती, एका विषयाचे 36 तास आहेत. याच्यापैकी तुम्ही 10% टाइम, फक्त जास्तीत जास्त फक्त 10% टाइम म्हणजेच किती, 4 तास तुम्ही इथून पुढे फक्त 4 तास प्रत्येक विषयाचं नवीन वाचू शकता. नवीन वाचा, पण नवीन कोणतं, जे सिलेबस मध्ये आहे पण आमच्याकडून राहून गेलंय, सर पीवायक्यूज आयोगाने विचारल्यात पण आमचं वाचायचं राहिलंय, आणि काही महत्वाचं वाचल्यानंतर आयोगाचा प्रश्न कव्हर होईल, मला एवढी शाश्वती आहे, अशा वेळेस तुम्ही काय करा, फक्त ते नवीन वाचून घ्या. तुम्ही फक्त 4 तास एका विषयाला, जे 36 तास देणार आहे 4 दिवस, त्यातला 4 तास फक्त नवीनला देऊ शकता. याच्यापेक्षा एक्स्ट्रा एकाही गोष्टीला नवीनला हात लावू नका. नवीन करायचं नाही. काय म्हणतोय मी, फक्त नवीन. नवीन कोणतं, जे सिलेबस मध्ये सर राहून गेलं होतं, टाइम नव्हता म्हणून, आणि पीवायक्यूज विचारलेत आयोगाने, अशाच वेळेस फक्त करा. ओके, नवीन काय वाचायचं ते कळालं. नवीन पुस्तक पूर्ण वाचत बसू नका. मी जे सांगितलंय आता त्याच्यावरती लक्ष द्या, तसंच फॉलो करायला लागेल, नाहीतर नवीन वाचत बसला तर जुनं तसंच राहून जाईल. ओके, कंपॅरेटिव्ह रिव्हिजन कशी करायची मित्रांनो, बघा चालू घडामोडीमध्ये पुरस्कार आहेत, खूप सारे पुरस्कार असतात, क्रीडा घडामोडी आहेत, बरोबर. अशा वेळेस काय करायचं, पुरस्कार, हा पुरस्कार तो कुणाला मिळाला, तोच पुरस्कार गेल्या वर्षी जर एखादा महत्वाचा तो करतो, किंवा एक वेगवेगळे पुरस्कार आणि त्याचे विजेते त्यांना कोणाला दिला, असं एकाखाली एक मांडा. एकाखाली एक मांडल्यावरती तुम्हाला कंपॅरेटिव्ह डायरेक्ट आणि एक वन वे एका नजरेमध्ये बसेल असं सगळे कण मांडून घ्या, आणि तुम्हाला कंपॅरिझन करता येईल की कोणाला कोणता मिळालाय. नाहीतर एंड टायमिंगला सगळे असं वाटतं हे जे नाव तुम्हाला आठवून येईल तेच बरोबर वाटतं, असं नको. तर ते म्हणजे तुम्हाला डिफरन्शिएट करता येईल. क्रीडाचं तसंच आहे, T20चा वर्ल्ड कप झाला, चॅम्पियन ट्रॉफी झाली, किंवा इतर जे काही खेळ आहेत त्याच्यामध्ये काय करताल, तर कंपॅरेटिव्ह जर समोर घेतलं तर तुम्हाला कंपॅरेटिव्हली लक्षात राहतं आणि विसरत नाही, आणि चुका टाळल्या जातात. मग तुम्ही कंपॅरेटिव्ह रिव्हिजन करा. चालू घडामोडीच्या संदर्भात, सर पॉलिटिक्सच्या संदर्भात तर किती फास्ट होतं हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ज्यावेळेस संसद करताय त्यावेळेस विधिमंडळ करा, ज्यावेळेस राष्ट्रपती करताय त्यावेळेस राज्यपाल करा, केंद्रीय मंत्रिमंडळ करताय त्याच वेळेस राज्य मंत्रिमंडळ करा. अशा पद्धतीने जर गेला तर तुमची रिव्हिजन फास्ट होईल. काय म्हणतोय मी, रिव्हिजन जिथं जिथं तुम्हाला कंपॅरेटिव्ह रिव्हिजन करता येईल तिथं तिथं करा. सर पीवायक्यू सोडवू का टेस्ट सिरीज सोडवू, आता नीट महत्वाचं घ्या. मी काही गोष्टी महत्वाच्या सांगतोय आता इथं. पीवायक्यूज मी काय म्हणलं, सर्वात महत्वाचं जिथं गरज आहे तिथं पीवायक्यूचा वापर करा. कुठं करा, तर तुमचं जे मॅथ्स आणि रिझनिंग आहे ते गणिताचे प्रश्न एकही सोडून सगळे सोडून बघा. पीवायक्यूज परत रिपीट करा, कारण की गणिताचा प्रश्न काय आठवत नाही, त्याचं उत्तर परत काय होतं तुम्हाला सुटायला पाहिजे फास्ट, कारण की आयोग काय विचारतंय ते प्रश्नांची तुमची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. आता ज्या घटकांचा ऑलरेडी पीवायक्यूज झालेत पण तुमचं अनालिसिस रेडी आहे का बघा. जिथं अनालिसिस कमी पडतंय, सर आता रिव्हिजन मध्ये कोणते घटक घ्यायचे ते कळत नाहीये, मग अशा वेळेस मग तुम्ही काय करा, परत पीवायक्यूज बघा. पीवायक्यूज जावं लागेल पीवायक्यूज कडे. हा सर पीवायक्यू मध्ये ह्याच्यावरती प्रश्न आलाय, मग आता मी ती रिवाइज करतो, यस करावायचं लागेल, बरोबर. मग टेस्ट सिरीज सोडवायच्या का, तर येस सोडवा. टेस्ट सिरीज सोडवायला लागेल. आपल्याला एका तासाचं नियोजन करायचंय. तुम्ही खूप सारं वाचलंय, 3-4 वर्षापासून वाचलेलं आहे, तुमच्याकडे डाटा भरमचा डाटा आहे, पण तुम्हाला पेपरला 1 तास कसा हँडल करायचा आहे हेच माहित नाही, 1 तास कसा हँडल करायचा. मग अशा वेळेस मी काय म्हणाल, माझी 25 दिवस आहेत, साधारणतः 5-5 दिवसाला एक टेस्ट, 5 टेस्ट कॉम्प्रिहेन्सिव्ह कोणाच्या पण घ्या, कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट 100 प्रश्नांच्या घ्या समोर आणि सोडवा. आता सर मार्क कमी येतात, लय अवघड पेपर काढतात, ते काढू दे, तुला काय घेणं देणं नाही, किती मार्क आले ते बघू नको. मी अजून पण सांगतो, लायब्ररीमध्ये कोणाच्याही टेस्ट सिरीजच्या मार्काचं कंपॅरिझन करू नका. पण सिली मिस्टेक जर झाल्या तर का झाल्या ते रिवाइज करा. सिली मिस्टेक झाल्या, समजा एखादा कन्सेप्ट आठवले, सर हे तर पुस्तकात होतं, आयोग पण प्रश्न विचारतोय, जसं सार्वजनिक वित्त सारखं, त्याच्यावर प्रश्न चुकला तर मात्र तुम्हाला काय करायला लागेल, ते पुस्तक काढायला लागेल, तो टॉपिक रिवाइज करायला लागेल. ते तिथं मात्र क्षमा नाहीये. तुम्ही म्हणताल सर मार्क कमी आले, अरे पण तुझ्या पुस्तकात आला होता ना, त्यावेळेस चुकून देऊ नका, येते लक्षामध्ये, मार्क मोजून नका बसू. पण एका तासामध्ये नियोजन झालं का, गणित बुद्धिमत्ताचे प्रश्न झाले का, गणित बुद्धिमत्ताला टाइम द्यायचा जे काही कोणी ठरवलंय, कोणी 25 मिनिटं ठरवलं असेल, कोणी 30 मिनिटं ठरवलं असेल, तर कोणी 20 मिनिटं ठरवलंय. ज्या टाइम या उरलेल्या टाइम मध्ये माझे जीएच चे प्रश्न सगळे वाचून झाले का, किमान वाचून व्हायला पाहिजे. एका जिथं मला मी ठरवलंय की जिथं प्रश्न जे सोडवणार नाहीत, म्हणजे काय की अवघड प्रश्न आला तर मी पुढच्या प्रश्नावर निघून जाईल, मग माझं तसंच प्लॅनिंग झालं का, मी नेक्स्ट प्रश्नावरती शिफ्ट झालो का, ह्या गोष्टीचं तुम्हाला अनालिसिस करायचं. ह्या 5 टेस्ट मध्ये तुम्ही आजही सोडवले असतील तर चुका काय होतं ते लिहून ठेवा, आणि पुढल्या टेस्टला त्या चुका रिपीट करणार नाही. लक्षात मार्क किती आले ह्याला महत्व नाही, मार्क किती आले, परंतु हे जे मी सांगितलं एका तासाचं नियोजन होतंय का हे महत्वाचं आहे. पीवायक्यूज कसे करायचे, आपल्याला तो टॉपिक रिवाइज करायचा आहे, कशासाठी की
पीवायक्यूज वरती आयोग प्रश्न विचारतोय का आणि तो आपल्याला रिवाइज करायचा आहे. जर नसेल रिवाइज करायचं, जर पीवायक्यू मध्ये तुम्हाला कळलं की ह्या टॉपिक वरती प्रश्न जास्त आलेले नाहीत, त्याचं फक्त बेसिक करून निघून जायचं. बेसिक आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीने तुमची रिव्हिजन व्हायला पाहिजे. रिव्हिजन मध्ये साधारणतः कोणताही घटक राहता कामा नये. नीट समजून घ्या, नीट समजून घ्या. तुम्ही याच्या अगोदर खूप सारं वाचलेलं आहे, खूप सारे. कारण की त्यावेळेस निवांत टाइम असतो ना, निवांत टाइम असता. एका वर्षापासून वाचत आलेला, आता सर रिव्हिजन कळत नाही. मग त्याच्यासाठीच तुम्हाला मी काय म्हणलं, सिलेबस आणि पीवायक्यू समोर ठेवा ह्या गोष्टी आणि त्याच्यानुसार रिव्हिजन करा. म्हणजे रिव्हिजन लवकर होईल. रिव्हिजन मध्ये असं करू नका की एकच पुस्तकाची रिव्हिजन बदलून दुसरा विषय राहिला. अशा पद्धतीने चालत नाही. आयोग प्रत्येक घटकावरती प्रत्येक विषयावरती प्रश्न विचारतो म्हणजे विचारतोच. ओके, नेक्स्ट. मग आता बघा सर वाचलंय तर खूप सारं, आता टेन्शन यायला लागलंय. मी जे वाचले ते प्रश्न येईलच का, मला ते आठवलंच का. मग आता मी काय करायला पाहिजे. ह्या ओव्हर थिंकिंग मध्ये जो जास्त ओव्हर थिंकिंग करतो ना, त्या चुका घडतात मित्रांनो. हे काय जाणून बुजून कोण करत नसतं, नीट समजून घ्या. मी का कोणावर रोष नाही तू असं कसं काय विचार, पण साधारणतः ह्या गोष्टी घडतात. तर ह्या गोष्टी टाळा. ही सगळी परीक्षा तुमच्या मानसिकतेचा खेळ. तुम्ही वाचलेलं आहे, मी अजून पण सांगतो, हे खूप महत्वाचं. ज्याने कुणी सिन्सिअर एफर्ट्स घेतोय पहिल्यापासून, तर नीट ऐका, नीट ऐका. हे खूप स्टेटमेंट मी महत्वाचं करतो, अनुभवातून स्टेटमेंट करतो. जे तुम्ही वाचलेलं ना तेच येतं. नीट समजून घ्या. आयोग आपल्या पुस्तकाच्या बाहेर जात नाही. जात असेल 3-4 प्रश्नाला मुद्दामून टाकलेले आहेत 30 प्रश्न की तुमची मेंटॅलिटी चेक कराय, तुम्ही कशा पद्धतीने ते प्रश्न हँडल करताय, त्याला शिफ्ट लवकर होत आहे का ह्याच्यातच गुंतून पडताय. मग त्या 3-4 प्रश्नांचा विचार नका करू. नीट ऐका. उरलेलं जे आहे ना, तुम्ही जे वाचलंय ना त्यातूनच येतं. मी आजही सांगतो, नीट ऐका. तुम्ही सिन्सिअर रिपोर्ट जर घेतलेले असतील ना, हे माझं वाक्य लिहून ठेवा. हे मी अनुभवातून बोलतोय माझ्या, की तुम्ही जे वाचतात तेच येतं, त्याच्या बाहेरचं काहीच येत नाही. मी सांगितले 3-4 प्रश्न अपवाद असतात, उरलेले तुम्ही जे वाचले तेच येणार. आणि जर तुम्हाला ह्या वाक्यावर जर विश्वास असेल तर नक्की तुम्ही पास होणार किंवा तुमचा रिझल्ट चांगला येणार. नीट ऐका, घाबरू नका. तुम्ही जे वाचताय तेच येतं. फक्त काय पीवायक्यूज आणि सिलेबस डोळ्यासमोर ठेवून वाचन करा. नाहीतर वाचताय कुठलंही तसं चालणार नाही. वाचलंय कोणचं, सिलेबस नुसार वाचलेलं आहे आणि पीवायक्यूज अनालिसिस केलेलं आहे. ह्या जर गोष्टी केल्या तर 100% तुमचा रिझल्ट येणार. ओके. आणि आता तुम्हाला 25 दिवस आहे ना, तर डेली चेक करा. डेली संध्याकाळी झोपताना डेली स्वतःला काही प्रश्न विचारा. आज दिवसभरात माझ्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट झाली का, मी काही नवीन फॅक्ट्स काही किंवा एखादा टॉपिक किंवा एखादा कन्सेप्ट रिवाइज केला का, रिव्हिजन आपल्या ज्ञानामध्ये भर पडली का. यस, माझ्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. मला परीक्षा जर समोर गेली नसती 25 दिवस तर मला हे वाचायला भेटलं नसतं. तर आज मी वाचलंय आणि ह्याच्यावर जर प्रश्न आला तर 100% मी प्रश्न सोडवू शकतो. असं जर केलं, ही जर इम्प्रूव्हमेंट दिसली तर तुम्ही योग्य ट्रॅकवरती आहात. डू सीडीएस. सीडीएस काय, कन्सिस्टन्सी. इथून पुढे टाइम घाबरायचा, वेस्ट घालवायचा नाही. काय करायचंय, कन्सिस्टंट राहा 25 दिवस. डिसिप्लिन्ड, नका कुणाचं काय ऐकू. आपल्या डिसिप्लिनवर आपलं एक नियोजन आहे, त्याच्यावरती स्टिक करा आणि स्मार्ट करा. थोडासा खूप सारं वाचलेलं आहे तर स्मार्ट स्टडी करा. ओके. तर सर्वात महत्वाचं मी सांगतो तुम्हाला की हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही ह्या 25 दिवसामध्ये ओव्हर थिंकिंगच्या नावाखाली रात्रीचं तुम्ही जागरण करता आणि त्याचा ह्या ओव्हर थिंकिंगच्या काळामध्ये तुम्ही उद्या जर तुम्ही ठरवलं असेल 7 वाजता मी लायब्ररीमध्ये जाऊन बसणार, तर बसत नाही. कारण की रात्री झोप झालेली नसती. मग जरी लायब्ररीत गेला तरी त्याचं तुमचं काय होतं, कॉन्सन्ट्रेशन तेवढं होत नाही. नीट ऐका, ही आयुष्याची परीक्षा नाहीये. नीट ऐका मी काय म्हणतोय ते. तुम्ही सिन्सिअर एफर्ट्स घेतलेत, तुम्ही पीवायक्यू चांगले केलेत, तुम्ही सिलेबस जो आयोगाने दिलाय त्याच्यानुसार अभ्यास केलाय, रिव्हिजन मध्ये ते घटक चांगले घेतलेत. इतर घटक जे आजूबाजूचे आहेत, कधीतरी आयोग त्याच्यावर प्रश्न विचारतो, त्याची बेसिक तुमच्या बरोबर तयारी ठेवली की जेणेकरून आयोगाचा प्रश्न आला तर माझा प्रश्न चुकणार नाही. अशा वेळेस ओव्हर थिंकिंग टाळा. शांतपणे चांगली झोप घ्या. साधारणतः 6.5 ते 7 तास, मी 6 तास म्हणत नाही, 6 तास नको, 6.5 ते 7 तासाची झोप घ्या. आणि हे डेली करा ही गोष्ट. का ओव्हर थिंकिंग टाळा, चांगली झोप घ्या. दुसऱ्या दिवशी फ्रेशली जावा, लायब्ररीमध्ये बसा. आजूबाजूला कुणाचं किती वाचून झालंय हे बघू नका. तो काय करतोय, त्यांनी नवीन पुस्तकातलं त्याचं ते वाचून झालं, त्याचे 4 रिव्हिजन झाले, 5 रिव्हिजन, असं कधी काही कुणाच्या ऐकू नका. मधून त्याच्यामुळे आपल्यावरती परिणाम होऊन देऊ नका. जर ह्या सर्व गोष्टी केल्या तर मी तुम्हाला 100% सांगतो की तुमचा नक्कीच रिझल्ट येईल आणि तुमची चांगले रिव्हिजन्स होतील. तुम्ही परीक्षेमध्ये याचा नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने फायदा होईल. आता
यशवंत अकॅडमीच्या आपल्या 3 टेस्ट सिरीज आहेत फ्री मध्ये दिल्यात. ज्यांना गरज आहे त्यांनी ते काय करा, पीडीएफ काढा आणि काय करा तुम्ही त्या सोडवू शकता. मार्क चेक करत बसू नका. आयोगाच्या धर्तीवर जसे जुन्या प्रश्नांचाच एक हे घेतलेला आहे, आढावा घेतला आणि त्याच्यानुसार त्या टेस्ट सिरीज सेट केलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता. सर्वात महत्वाचं, बी पॉझिटिव्ह, घाबरू नका. आयुष्याची परीक्षा नाहीये, तुम्ही जे वाचलंय तेच येणार, याच्यावरती स्टिक राहा. नक्की तुमचा रिझल्ट पॉझिटिव्ह येईल, चांगला येईल अशी मी इच्छा व्यक्त करतो. तुम्हाला या 25 दिवसाच्या कालावधीमध्ये चांगल्या पद्धतीने प्रिपरेशनसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये तुम्ही पास हो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि माझं लेक्चर थांबवतो. ओके, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.